मन काबूत असेल तर अडचणीही लहान वाटतात. मन अस्थिर असेल तर छोट्या समस्याही पर्वतासारख्या वाटतात. युद्ध बाहेरचं नाही, माणसाच्या मनातही चालत असतं. मन जिंकलं म्हणजे आयुष्य जिंकलं. जास्त अपेक्षा म्हणजे जास्त निराशा. साधेपणात आणि कमी इच्छांमध्ये खऱ्या आनंदाचा गाभा आहे. माणूस जास्त गोष्टी मिळून खुश होऊ शकत नाही, पण कमी गोष्टीमध्ये शांत राहू शकतो. ज्यावरती तुझं नियंत्रण नाही ते सोडून दे. काही गोष्टी कितीही प्रयत्न केले तरी बदलत नाहीत. अशा गोष्टींचा भार मनावरती ठेवल्यास फक्त पीडा वाढते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांना सोडल्यावरती मन हलकं होतं. स्वीकारात शांती असते, आग्रहात शांती नसते. माणसाचं काम फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आहे. परिणाम कसा येईल, केव्हा येईल हे ठरवणं आपल्या हाती नसतं. फळाची चिंता केल्याने मन थकतं, पण कर्म केल्याने मार्ग तयार होतो. कृष्ण सांगतात, भीती माणसाला थांबवते, पण श्रद्धा पुढे नेत असते. भीती भविष्याबद्दल, श्रद्धा वर्तमानाबद्दल शक्ती देते. ज्यावरती विश्वास ठेवतो त्याचं संकटातही रक्षण होतं. मनातील विश्वास हा स्वतःच भविष्य बदलवतो. रोज मन आपण दिलेल्या विचारांनी आकार घेतं. नकारात्मक विचार अंधार तयार करतात आणि सकारात्मक विचार प्रकाश तयार करतात. माणसाचं मन त्याचं शत्रूही होऊ शकतं आणि मित्रही होऊ शकतं. मनावरती नियंत्रण म्हणजे संपूर्ण आयुष्यावरती नियंत्रण. जीवनात काहीही कायमस्वरूपी नसतं, ना दुःख ना आनंद. बदल स्वीकारणारे लोक नेहमी पुढे जातात. बदलाचा विरोध केला की दुःख वाढतं. स्वीकार शांती देतो आणि विरोध वेदना देतो. राग आला की बुद्धीचे दरवाजे बंद होतात. तत्काळ प्रतिक्रिया अनेकदा आयुष्यभर पश्चाताप देतात. रागातून बोललेलं किंवा केलेलं नात्यांना तोडतं. शांतता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. विचार शुद्ध असतील तर जगही सुंदर वाटतं. आपले विचारच आपलं जग तयार करतं. वाईट विचारांनी सगळं अंधारलेलं दिसतं. चांगल्या विचारांनी प्रत्येक परिस्थितीत उजेड दिसतो. मन बदललं की जगही बदलतं. जग जाणण्यापूर्वी स्वतःला जाणणं महत्वाचं आहे. आपली ताकद, कमजोरी, स्वभाव सगळं समजलं की निर्णय योग्य होतात. स्वतःला ओळखणारा माणूस कधीही हरत नाही. मी कोण हा प्रश्न जीवनच बदलून टाकतो. कृतज्ञता असेल तर कमीही पुरेसं वाटतं. काही नाही त्यापेक्षा काही आहे हे पाहितलं तर मन शांत होतं. कृतज्ञतेने जीवन गोड होतं. कमी असतानाही आनंद मिळू शकतो. कृतज्ञ मन म्हणजे समृद्ध जीवन असतं. स्वतःचं कर्तव्य हे श्रेष्ठ आहे. इतरांचं आयुष्य आकर्षित दिसू शकतं, पण तुमचं कर्तव्य, तुमची जबाबदारी तुमच्यासाठी सर्वोत्तमच आहे. दुसऱ्यांचं अनुकरण केल्याने तुमची दिशा हरवते. तुमचा मार्ग तुमच्याकडे महान बनतो. धन्यवाद. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.